नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। नाही पिलाजीराव, तुमच्या आमच्याच घरची काय पण कुणाच्याच घरची मुलगी हे घरधन आहे. ते त्याच इतमामानं आणावं लागतं. तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सूनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे. तुमची गंगा वळचणीची नाही पिलाजीराव, ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे. म्हणूनच आमच्या कबिल्याकडची आमची कन्या नानीबाई तुमच्या गणोजीरावांच्यासाठी पदरी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत. बोला, हा साटे लोट्याचा रिश्ता तुम्हास कसा वाटतो? राजांनी हसून पिलाजींना सवाल केला. जाणत्यांनी भरलेली सदर जाणत्या राजाकडे भारावून बघू लागली. ध्यानीमनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिलाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोलावली. वर्दी पाठवून शंभूराजे, गणोजी आणि राजाऊ नानीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले. त्या चौघांनी भरल्या सदरेला मुजरा नमस्कार रुजू केले. सदर बैठकीवरून उठून राजे शांत चालीने छोट्या राजाऊजवळ आले. हुजऱ्याने समोर पेश केलेल्या तबकातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊची हनुवटी डाव्या तर्जनीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले. राजाऊच्या डोळ्यासमोरचे राजे मावत नव्हते. सदरेकडे बघत राजे म्हणाले, शृंगारपूरकर पिलाजीराव शिर्के यांची कन्या राजाऊ आमचे फर्जंद शंभूराजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीनं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करतो आहोत. राजांनी मुठीतील साखर राजाऊच्या तोंडात भरली. उपाध्यायांनी पुढे केलेल्या तबकातील कुंकू घेऊन त्याची आडवी चिरी राजाऊच्या कपाळी रेखली आणि राणीवशाच्या रोखाने एक निसटती नजर चिकाच्या पडद्याकडे गेली. राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले. पडद्याआडच्या राणीवशात क्षणभर कुजबूज उठली. राजाऊच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनेच जापसाल झाली. सदर खोळंबली होती. चिकाचा आडपडदा दूर सारून सोनपुतळ रंगाच्या आणि तशाच काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरीत सदरेवर आल्या. मासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे होत राजाऊंच्या तोंडी साखर भरली. वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला औक्षवंत व्हा असा तोंडभर आशीर्वाद दिला. पिलाजींनी आपल्या पत्नीसह नानीबाईंच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट कुंकवाने भरला. भोसले शिर्के रक्तसंबंध पक्का झाला. दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आत गेल्या. शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीला अदबीने बसले. लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आपल्या गोमट्या हस्तलेखात पुऱ्या केल्या. कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेत असे सर्वांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले. सदर भर खारीक खोबऱ्याचे वाटप झाले. भोसले शिर्क्यांच्या रक्तसंबंधाचे साखरपुडे बांधले गेले. रात्री गडावर साखरपुड्याच्या सुग्रास जेवणाची पाने उठली. पिलाजी शिर्के राजाऊसह शृंगारपुराकडे परतले. मृगाने आपल्या पाणथेंबाच्या अक्षता मावळ मुलखावर उधळायला सुरुवात केली. मळवट भरलेल्या लाल नद्या दर्याच्या दर्शनासाठी दौडू लागल्या. आता 4-5 महिने राजांचा मुक्काम राजगडावरच पडणार होता. शंभू बाळांच्या शुभमंगलाची सारी तयारी राजे जातीनिशी करवून घेऊ लागले. पुतळाबाईंच्या उत्साहाला उधाण आले होते. धाराऊचे गोंदले हात कुठले काम पडू देत नव्हते. प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई हर चीज नजरेखालून घालीत होत्या. जरी शेल्याच्या गाठीने जखड बंद झालेल्या राजाऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राजांच्या रक्तसतेज पायांच्या सडक बोटांना हात लावून तो शंभूराजांनी आपल्या टोपावरून मागे नेला. आपले मुंडावळ्या मंडित कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकविले. त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले. पायधूळ घेणाऱ्या बाळराजांच्या आणि सुनबाईच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच पुटपुटले. औक्षवंत व्हा, यशवंत व्हा. झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळुवार उट्टे केले. लग्न साज घेतलेल्या टोपाच्या वळीत निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले. त्यांच्या मनाच्या तळवटातून सईबाईची सावळी मुद्रा उसळून वर आली. त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले. आमचे शंभू बाळ एकला जीव. पदरी घातला आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभू बाळांना बघतच राहिले. खाली मान घातलेल्या राजाऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला. सई एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानी मने आले ना आमच्या, की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात.
आता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या. जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते, तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजाऊ यांचे खांदे थोपटले. रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली. रणहलग्यांच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चौक करू लागले. लेझमांचे ताफे खेळी करत नाचत चालले. वधूवरांवर सोनमोहरांचा सत्का उधळला जाऊ लागला. उखळ्यांचे बार दणदणू लागले. मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या. गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट हात पसरते करून सखुबाईंनी रोखून धरली. आपल्या बंधुराजांना त्यांनी रक्ताची आठवण ठेवण्यासाठी सवाल टाकला. बोला, तुमची मुलगी आमच्या घरी द्याल? शंभूराजे गोंधळले. नेताजींनी त्यांच्या कानांशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली. शंभूराजे हसत सखुबाईंना म्हणाले, आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी. सखुबाईंनी वाट सोडली. शंभूराजांनी उंबरठा पार केला. त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजाऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शिग भरले मावळी तांदळाचे माप लवणते केले. भोसल्यांच्या उंबरठ्यात दाणे रास पसरली. सूनबाई म्हणून सुलक्षणी लक्ष्मीच्या पायांनी राजाऊंनी गृहप्रवेश केला. कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले. तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभू बाळांच्या सामने आणण्यात आले. नव्या सूनबाईंचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली. जिजाबाईंच्या महालातून वर्दी आली की आमच्या नाथसूनबाईंचं नाव यशोदा ठेवा. प्रभाकर भट राजोपाध्यांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हाताच्या चिमटीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले, यशोदा. सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबाईंच्या महाली दर्शनासाठी आले. जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती. भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपला लग्नसाज घेतलेल्या बाळराजांच्याकडे नजरजोड बघतच राहिल्या. पुढे होऊन शंभू बाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक टेकविले. राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आईसाहेबांच्या पायांना भिडवले. बाळराजे आणि जिजाऊंना वर उठते करून आवेगाने बिलकते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली. राजाऊची हनुवटीवर उचलून जिजाबाई जबानभर मायने म्हणाल्या, येसू. राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढी तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती. बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या, शंभू बाळ, धाराईचे पाय शिवा. ते ऐकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली, माझं कशाला जी. तरीही पुढे होऊन बाळराजे राजाऊंनी धाराऊच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठवून त्यांच्या कानशिलांवरून बोटं फिरवून ती आपल्या कानशिलांजवळ नेत कटकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला, बेस राहावा माझ्या वासरांनो. शिर्क्यांच्या राजस जिजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत यशोदा झाल्या होत्या. जिजाऊ साहेबांनी मायेने येसू म्हणून हाक मारताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या. दर्शन घेऊन महाला बाहेर पडणाऱ्या शंभूराजांना डोळाभर बघताना शहाजीराजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच. बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराजा साहेबांच्या सारखे दिसता. पण पण ते जसे आपल्या कबिल्याला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका. आमच्या येसूबाईंना कधीही अंतर देऊ नका. गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे, पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछाकीचे आहे. आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्री सांब त्यासाठी तुम्हाला हिम्मत बंद करील. रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला. मंगल कार्याची धुंदळ सरली. कार्याला आलेली मावळे मंडळी गावोगाव पांगली. भोसले कुळीची ठेव म्हणून पिवळ्या येसूबाईंना घेऊन पिलाजीराव शिर्के शृंगारपुराकडे परतले. पौष मासाची अमावस्या तोंडावर आली. या अमावस्येला सुरव्याला गिऱ्हाण पडणार अशी बोलवा मावळ मुलखात उठली. प्रभाकर भटांनी पंचांग मांडून तिची खातर जमा करून घेतली. त्यांनी राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान, धान्यदान, सुवर्णदान करून ग्रास पडणाऱ्या नारायणाची शांती करावी. राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मनी धरले. फार दिवस मनी असलेली एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते. आपल्या मातुश्री आऊसाहेबांची आणि स्वराज्यासाठी चंदनखोडासारख्या झीज घेतलेल्या वृद्ध सोनोपंत डबीरांची सुवर्ण तुला राजे जोखणार होते.
त्यांच्या भारंभारा एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहुकेतूंना गिऱ्हाण सोडीचं साकडे घालणार होते. राजांच्या आज्ञा सुटल्या. केसो नारायण सबनीस आणि मुजुमदार निळो सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले. प्रतापगडावरचे अर्जुजी यादव महाबळेश्वराच्या शिवालयासमोर सुवर्णतुलेचा सज्जा उभारण्यासाठी पुढे गेले. शुभयोगावर राजांनी जिजाऊसाहेब, बाळशंभूराजे, पुतळाबाई, सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला. जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुलादानाची कल्पना राजांनी दिली नव्हती. हट्ट्या हिवाळ्याचे साजरेपण अंगी मिरवणाऱ्या गर्द निळ्या वनराईत दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेणे ठाण झाले. हे स्थान शिवाचे होते. निसर्गाने आपले अवघे शिवपण इथे मुक्त हस्ताने उधळले होते. राजांनी पुढे होत हात जोड देऊन मासाहेबांना मेणा उतार केली. पाठोपाठ पुतळाबाई, शंभूराजे मेण्यातून उतरले. सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लांबट किरणफेकीत भोवतीचा परिसर देखणा दिसत होता. शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुरूरपण बघताच हरकून गेले. त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठून बघत होती. गरगर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊ पाहत होते. बाळराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लईत पण वाढत्या चालीनं वर खाली होऊ लागली. कानातले सोन चौकडे डुलू लागले. ही कसली उलघाल आहे त्यांचे त्यांना चोंगेना. जखडत्या नजरेने ते सभोवती नुसते बघतच होते. त्यांना काहीतरी जाणवत होते, पण ते नीट पारखता येत नव्हते. खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शंभू बाळ या साधेने ते भानावर आले. समोर आबासाहेब उभे होते. ते हसत म्हणाले, एवढं रोखल्या नजरेनं काय बघतात आहात बाळराजे? आम्ही 2 वेळा साथ घातली, तुमचं ध्यान नव्हतं. शंभूराजे हसले. शिवलिंगाच्या त्या अवघ्या मुलखाच्या रोखाने हात फिरवीत म्हणाले, आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब. हे डोंगर, हे आभाळ, पक्षी, झाडं आमच्याशी बोलू बघतायत असं आम्हास वाटलं. राजे ते ऐकून गंभीर झाले. बाळराजांचा खांदा थोपटीत म्हणाले, भाग्यवान आहात. झाडापिडांची बोलीभाषा कळायला योग्याचं किंवा कवीचं मन लागतं. फार थोड्यांना ते मिळतं. शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले. राजे बाळराजांना घेऊन तुलादानाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले. महाबळेश्वरचा पुराणा डोंगरमाथा आपली कैक सालांची समाधी भंगवून त्या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता. त्याला एक शिवयोगी आणि मराठ बोलीचा पहिला राजकवी दिसत होता. सूर्यग्रहणाचा तळमळता दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला. पहाट स्नान घेतलेले राजे, पुतळाबाई, मातुश्री आऊसाहेब, सोनोपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्ण तुलेसाठी सजलेल्या सज्जाजवळ आले. पहाट मुहूर्तावर उपाध्यायांनी तुलेच्या अंगथोर रुपेरी पारड्यांची सविध पूजा बांधली. मंत्रघोष उठू लागले. जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले, मासाहेब चलावं, तुलादानासाठी पारड्यात बैठक घ्यावी. जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गहिवरल्या शब्दाने बोलून गेल्या, आमची तुला कशापायी जोगता राजे? त्यांच्या सतेज पायांवर जोडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले, साक्षात सूर्यनारायणास पडणारं साकडं खुलं करण्यासाठी आपली नाही तर कुणाची तुला आम्ही जोखावी? मासाहेब आमची ही इच्छा आहे, चलावं. राजांनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले. आऊसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमटी सोडली. जगदंबे असे हलकेच पुटपुटत मासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोनपुतळ पाऊल ठेवले. पारडे सज्जाच्या फरसबंदीला चिटकले. सदरेवर घ्यावी तशी बैठक मासाहेबांनी पारड्यात घेतली. मंत्रघोषांच्या गजरात तुलादानास प्रारंभ झाला. ओंजळी ओंजळींनी राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोनमोहरारित्या पारड्यात सोडू लागले. थोरल्या मासाहेबांचे पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते, थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात. छातीवरची कवड्यांची माळ ओळंगती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच मासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या ओंजळी दुसऱ्या पारड्यात सोडीत राहावेत. भोवतीचा पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र घोष असा जागता राहावा. मोहरा सोडीत असलेले पारडे हळूहळू दप्तीला लागले. मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्जाची फरसबंदी सोडून आज ते सडतीला लागले.
ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू त्यांच्या दाढीवर केव्हा उतरले ते त्यांनाही कळले नाही. उगवती पार करून आलेला सूर्या आपल्या कुलाची शान राखण्यासाठी आपल्या सोनसतेज किरणांची ओंजळ मोहरांच्या पारड्या सोडून मोकळा झाला. मातोश्री आऊसाहेबांची तुला सर्वार्थाने सिद्ध झाली. देहचीज सोसलेल्या सोनोपंत डबिरांचीही सुवर्ण तुला राजांनी नंतर जोखली. राजांनी हस्तस्पर्श केलेली जोखल्या तुलांच्या मोहरांची तपके दान म्हणून वाटली जात होती. ते दान स्वीकारून संतुष्ट झालेला लोकसमुदाय मुक्त कंठाने गरजत होता. दे दान सुटे गिराण, दे दान सुटे गिराण. तो संतोषला मनामनांचा घोष गजर कानांवर घेत घेत राजे शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले. मस्तकीचा टोप आणि अंगचा जामा त्यांनी एका तपकात उतरून ठेवला. कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांड चोळणा असलेले उघडे सतेज राजे पात्रात उतरले. गळ्याच्या पाठी एवढ्या पाण्यात येताच त्यांनी आपले निमुळते डोळे मिटले. तो सूर्यवंशी पुरुष श्रेष्ठ ग्रास पडू घातलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भाव ओंजळी अर्पू लागला. कृष्णाकाठाला बसलेले शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते. तुलादानाचा विधी आटोपला. खासे मेणे महाबळेश्वर सोडून उताराला लागले. जिजाबाईंच्या मेण्यातच बाळराजे बसले होते. जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवल्या गत दिसत होत्या. काही बोलत नव्हत्या. त्यांनी बोलते व्हावे म्हणून शंभूराजांनी त्यांना विचारले, थोरल्या आऊ, आपण आमच्याशी काहीच कसं बोलत नाही? आमचं काही चुकलं? नाही शंभूबाळ, राजांनी आमची तुला जोखली आणि तेव्हापासून आम्हास तुमच्या थोरल्या महाराज साहेबांची जोखलेल्या एका तुलेची सारखी याद येते आहे. जिजाबाई शहाजी राजांच्या आठवणीने कातर झाल्यागत बोलल्या. त्यांचे शांत लांबट डोळे हरवल्यासारखे झाले. कसली तुला मासाहेब? त्याला कैक सालं गुदरली. तुमचे थोरले महाराज साहेब तेव्हा मोहिमेवर होते. स्वारीचा आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नांगरगावी पडला होता. मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीच्या बच्च्याची तुला करण्याची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा जोखावा कसा याची उकल मात्र काही केल्या त्यास होईना. मग बाळराजांचे कुतूहल वाढले. तुमच्या थोरल्या महाराज साहेबांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली. हत्तीचा बच्चा इंद्रायणी आणि भीमा यांच्या संगमातील डोहाच्या नावे चढवण्यात आला. त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खूण करून घेतली. मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावे चढविले आणि त्या दगडांच्या भारा इतकं सोनं नाणं दान करण्यात आलं. तेव्हापासून सारी रयत त्या नांगर गावास तुळापूर म्हणू लागली. शहाजी राजांची चातुर्य आपल्या नातवाला सांगताना जिजाबाईंचा चेहरा उजळून निघाला होता. हत्तीच्या बच्च्याच्या तुलेची ती अजब कथा ऐकताना शंभूराजांच्या डोळ्यांसमोर एक दृश्य स्पष्ट खडे ठाकले. त्यांना मनोमनी ते फार आवडले. ते चित्र म्हणजे इंद्रायणी आणि भीमा या नद्यांचा संगम. त्या संगमाच्या डोहावर हिंदोळणारी भली थोरली नाव आणि त्या नावे चढवलेला हत्तीचा भला मोठा बच्चा. महाबळेश्वराहून भोसले मंडळ राजगडी आले. मालवणहून जलदुर्ग पुरा झाल्याची वर्दी आली होती. राजांच्या मनी कर्नाटक प्रांतावर आरमारी स्वारी करण्याचा मनसुबा घर करीत होता, पण ते राजगड सोडू शकत नव्हते, कारण शहाजी राजांचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. प्रभाकर भटांना राजांनी वर्षश्राद्धाची सारी तयारी करण्यास सांगितले. प्रभाकर भटांनी गरुड पुराण आणि रामायणाच्या उत्तरकांडाप्रमाणे वर्षश्राद्धाची सारी तयारी केली. स्नान करून पेहराव चढवलेले मनात शहाजी राजांच्या ठसठशीत आणि ओझरत्या आठवणी घोळवणारे राजे शंभूबाळांना संगती घेऊन जिजाबाईंच्या खासे महलात दर्शनासाठी आले. जिजाऊ साहेब फरसबंदीवरच्या पिछायतीवर बसल्या होत्या, उदास आणि अचल. स्वतःतच हरवून गेलेल्या त्यांच्या मनी शहाजी राजांच्या तडफदार वारेजोड आठवणींनी दाटी केली होती. त्यांचे राजमन झाकाळून गेले होते. मन मनाशीच जाबसाल करीत होते. हाताशी काहीच आले नाही की सुन्न आणि निसूर होत होते. राजांनी पुढे होऊन आऊसाहेबांचे पाय शिवले. जिजाऊ साहेबांनी आपली मान वर उठवली. त्यांचे डोळे भरून आले होते. दाटल्या कंठात शब्द अडकून पडले होते. समोर शंभूराजे बघताच त्यांचे दाटले मन तर गलबलून उठले.
पुढे होत थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक ठेवण्यासाठी वाकणाऱ्या शंभूराजांचे गडबडीने उठून खांदे पकडीत त्यांना दूर सारीत जिजाऊ स्वतःशीच बोलल्यागत म्हणाल्या, नको बाळराजे, आज तरी नको. खालच्या मानेने गोंधळलेले राजे पडत्या आवाजात म्हणाले, पिंडदानासाठी आम्ही गड उतरतो आहोत मासाहेब. कानंद नदीच्या तीरावर जात आहोत. या म्हणत जिजाबाई पाठमोऱ्या झाल्या आणि महालाच्या गवाक्षाच्या रोखाने संथ चालू लागल्या. त्यांच्या महालाच्या बाहेर पडणारे राजे शंभूबाळांच्या खांद्यावर एक हात ठेवून विचार करीत होते की आज आऊसाहेबांनी बाळराजांना मुजऱ्यासाठी का झुकू दिले नाही. बाळराजांचे काही चुकले तर नाही ना. राजांना उत्तर सापडत नव्हते. गवाक्षाच्या महिरपीतून दिसणाऱ्या कानंद नदीच्या वळणदार पात्राकडे बघत जिजाऊ मात्र आपल्या हरवलेल्या सौभाग्याच्या पायवाटा आठवीत स्वतःला म्हणत होत्या, शंभू बाळ, तुम्ही तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजा साहेबांसारखे दिसता, थेट आमच्या स्वारीसारखे. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.